कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विषयांवर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आज पार पडली। आयटी पार्क सल्लागार नियुक्ती, पाणी पुरवठा वितरण व्यवस्था, अमृत टप्पा 1 आणि 2, गॅस पाईपलाईन, वृक्ष समिती स्थापना, हेरिटेज आरक्षणाचा आढावा, जयप्रभा स्टुडिओची जागा, CSR फंडातून होणारी विकास कामं, महापालिकेच्या मोकळ्या जागा आणि झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड या विषयांवर चर्चा झाली। गांधीनगर परिसरातील महापालिकेच्या हद्दीतील जागेचा सर्वे यावरही चर्चा झाली। प्रलंबित विषयांवर कालावधी निश्चित करून जास्तीत जास्त कामं वेळेत पूर्ण करावीत असे आदेश पालकमंत्री आंबेडकर यांनी अधिकाऱ्यांना दिले। कोल्हापूर महापालिकेच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। बैठकीला आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सत्यजित कदम यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते। कन्व्हेन्शन सेंटर आणि आयटी पार्क सल्लागार नेमण्याचा विषय आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला। आयटी पार्कला महाराणी ताराराणींचं नाव देण्याची मागणी केली आहे, त्याबाबत विचार व्हावा असं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं। बेळगाव महापालिकेच्या धर्तीवर पाणी पुरवठा वितरण व्यवस्था होण्यासाठी चर्चा झाली। कोल्हापुरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे। रोबोटिक यंत्रणेचा वापर करून गळती शोधण्यासाठी तसंच ऑटोमेशनचा वापर करून बिलिंग व्यवस्था करण्यासाठी शासनानं निधी द्यावा अशी मागणी महापौर रूपाराणी निकम यांनी केली। पाणी पुरवठ्याचा प्रश्न गांभीर्यानं घेणं गरजेचं असल्याचं पालकमंत्र्यांनी नमूद केलं। काळंबावाडी योजना, पाटबंधारे विभागाचं बिल, पाण्याची उचल आणि होणारं बिल यातील तफावत यावर चर्चा झाली। ऑटोमेशन आणि रोबोटिक यंत्रणेसाठी किती निधी लागेल याचा आराखडा तयार करावा असं पालकमंत्र्यांनी सांगितलं। गळतीचं प्रमाण अत्यंत मोठं असून ते चुकीचं आहे। पाणी पुरवठ्याचं लेखापरीक्षण करून घेऊ असं डॉक्टर भारुड यांनी सांगितलं। नवीन रस्ते करण्यापूर्वी गॅस पाईपलाईन, ड्रेनेज आणि पाणी पुरवठा पाईपलाईनची कामं करणं गरजेचं असल्याचं या बैठकीत सुचवण्यात आलं। नालेसफाईची कामं 31 मेपर्यंत पूर्ण झाली पाहिजेत असे आदेश आमदार क्षीरसागर यांनी दिले। वृक्ष संवर्धन समितीची निवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करावी, तसंच हेरिटेज समितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा असंही सुचवण्यात आलं। जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेऊन त्या बदल्यात दुसरी जागा द्यावी अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली। बिंदू चौक सबजेल स्थलांतरित करण्याचा विषय आदिल फरास यांनी मांडला, त्यावर तातडीनं निर्णय घ्यावा असं सुचवण्यात आलं। महापालिकेकडे अभियंत्यांची संख्या कमी असल्यानं नव्या पदभरतीला मंजुरी देण्यासाठी प्रयत्न करावेत असं आयुक्त भारुड यांनी सांगितलं। महापालिकेच्या मोकळ्या जागांबाबत चर्चा झाली। मोकळ्या जागांवरील आरक्षणाबाबत न्यायालयात महापालिकेचे वकील उपस्थित राहत नाहीत, त्यामुळे वकिलांचं पॅनल बदलावं असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले। टेमलाईवाडी इथल्या IRBच्या इमारतीचं ऑडिट करून घेऊ असं आयुक्तांनी स्पष्ट केलं। अतिक्रमणाच्या विषयावरही गांभीर्यानं चर्चा झाली। फेरीवाला समितीची निवडणूक झाली असून त्याचं राजपत्र प्रसिद्ध व्हावं अशी मागणी करण्यात आली। अतिक्रमणं काढण्यासाठी प्रभाग स्तरावर नियोजन करून अतिक्रमणं हटवली जातील। एकदा अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेऊ असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं। झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासंदर्भात उपायुक्तांची नियुक्ती करावी असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले। गांधीनगरपर्यंत महापालिकेच्या हद्दीतील जागेच्या मालकीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं महापालिकेच्या बाजूनं दिलाय, त्यामुळं तिथल्या मिळकतींचा सर्वे सुरू आहे। जागा महापालिकेच्या हद्दीत आलीये, पण आरक्षण वगळता इतर जागा संबंधित मालकांच्या आहेत असं सत्यजित कदम यांनी सांगितलं। न्यायालयाचे जैसे थे आदेश असतानाही ज्यांनी बांधकामं केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असंही कदम यांनी सुचवलं। बैठकीत झालेल्या प्रश्नांवर कालावधी निश्चित करून त्यांची निर्गत करावी असे आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले। बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, परिवहन सभापती सत्यजित जाधव, कौसर बागवान, अभिजित खतकर, अस्किन अजरेकर यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते।